नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टीईटी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्रजी व्याकरण। इंग्रजी व्याकरण व्हिडिओ सिरीज भाग 6, ज्यामध्ये आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच पार्ट 1, ज्यामध्ये आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचच्या महत्त्वाच्या संकल्पना, त्याचबरोबर असर्टिव्ह सेंटेन्सच्या संदर्भाने डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, काही ओड क्वेश्चन्स व काही सराव प्रश्नांचा देखील समावेश आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। आता आपण बघूयात डायरेक्ट स्पीच म्हणजे काय। बघा, डायरेक्ट स्पीच व्हेन द स्पीच इज कोटेड इन द ॲक्च्युअल वर्ड्स used by the speaker, it is called the direct speech or narration. Direct speech is placed within inverted comma. आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय तर प्रत्यक्ष कथन। आता हे प्रत्यक्ष कथन याचा अर्थ काय होतो की जेव्हा दोन व्यक्ती बोलतात तेव्हा त्या दोघांमधलं जे संभाषण असतं ते असतं प्रत्यक्ष कथन, व तेव्हा त्या दोघांमध्ये झालेलं संभाषण जेव्हा तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं जातं तेव्हा ते असतं इनडायरेक्ट स्पीच। म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये काय असतं, जे तुमचं प्रत्यक्ष कथन होतं, जे डायरेक्ट एकमेकाला बोलल्या जातं ते कसं असतं इन्व्हर्टेड कॉमामध्येच। बघा, मयूर सेड टू स्नेहा, हे बघा इन्व्हर्टेड कॉमा, आय एम युअर ब्रदर। आता आपण शालेय जीवनामध्ये जेव्हा सर आपल्याला असं सेंटेन्स लिहून द्यायचे तेव्हा सर काय म्हणायचे, बघा लिहा, मयूर सेड टू स्नेहा कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा। हे जे इनटू इन्व्हर्टेड कॉमा आहेत ते म्हणजेच काय, आय एम युअर ब्रदर। आता मयूरचं आणि स्नेहाचं एकमेकांसोबत जे बोलणं झालं ते त्यांचं समोरासमोर प्रत्यक्ष बोलणं झालं, त्याला आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणतो। म्हणजेच स्पीकरचं एकमेकांसोबत ॲक्च्युअल ते आपल्याला कॉमामध्ये दिलेलं असतं। आता बघा, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय आपण बघूयात। आता बघा, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन आहे। डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचलाच आपण काय म्हणतो, नॅरेशन, डायरेक्ट नॅरेशन और इनडायरेक्ट नॅरेशन। बघा, व्हेन द स्पीच इज रिपोर्टेड इन द फॉर्म ऑफ नॅरेटिव्ह, नॅरेटिव्ह म्हणजेच काय, कथन करणे, गिविंग द सबस्टन्स और मीनिंग और द वर्ड्स यूज्ड बाय द स्पीकर विदाउट कोटिंग हिज ॲक्च्युअल वर्ड, इट इज कॉल्ड द इनडायरेक्ट स्पीच और नॅरेशन। आता ही दिलेली व्याख्या तुम्हाला समजण्यासाठी दिली, ही पाठ करण्याची, मेमोराईज करण्याची काहीही गरज नाही, तुम्हाला संकल्पना समजावी यासाठी ही व्याख्या दिली आहे। काय म्हणतात पुढे, इनडायरेक्ट स्पीच और नॅरेशन इज स्पीच विच इज रिपोर्टेड बाय सम अदर पर्सन बाय यूजिंग सर्टेन कंजक्शन इन प्लेस ऑफ कॉमाज अँड मेकिंग नेसेसरी चेंजेस इन द वर्ब्स अँड प्रोनाउन्स ऑफ द रिपोर्टेड स्पीच। कमी शब्दात या सगळ्याचा जो सारांश आहे तो असा आहे की डायरेक्ट स्पीचमध्ये जे होतं त्यामध्ये थोडेफार चेंजेस करून आवश्यक तिथे काही कंजक्शन जोडून पहिली व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला जेव्हा सांगते दुसऱ्या व्यक्तीचं म्हणणं ते कसं आहे ते आपण आता बघूत। बघा, एक्झाम्पलला ही दिलेली व्याख्या आणखी समजेल। काय होतं डायरेक्ट स्पीच, मयूर सेड टू स्नेहा, मयूर स्नेहाला म्हणाला, काय म्हणाला मयूर, आय एम युअर ब्रदर। समजते। आता ही घटना एका तिसऱ्या व्यक्तीनं बघितली, तिसऱ्या व्यक्तीनं ते पाहिलं की मयूर स्नेहाला बोलतोय, मग तिसऱ्या व्यक्तीला ते सांगायचं कसं आहे। बघा, समजा आपण तिसरा व्यक्ती असं धरूया, राजेश आहे। मग आता राजेश काय म्हणतोय, मयूर टोल्ड स्नेहा, मयूरने स्नेहाला सांगितलं काय की, हे बघा दॅट म्हणजे की, हे दोन्ही इन्व्हर्टेड कॉमाच गेलेत, हे इथं आले। आता इकडचा जो सब्जेक्ट होता आय, आय म्हणजे कोण, आता हा मयूर, हा मयूर कोण आहे, ही कोणाचा, ॲमचं, म्हणजे टेन्समध्ये चेंज झाला, ॲमचं काय झालं वॉज, युअरचं काय झालं हर। आता हे जे चेंजेस झाले कोणकोणते, सेड टूचं झालं टोल्ड, बघा बोल्ड करून दिले, इन्व्हर्टेड कॉमाचं यूज झालं दॅट, आयचं झालं ही, ॲमचं झालं वॉज, युअरचं झालं हर। हे चेंजेस का झाले, कसे झाले, युअरचं हर कसं झालं, आयचं ही का झालं, ॲमचं वॉज का झालं आणि सेड टूचं टोल्ड का झालं व इन्व्हर्टेड कॉमाऐवजी दॅट का आलं, हे जे नियम आहेत हे आपल्याला सविस्तर शिकायचे आहेत। बघा, आपण आता एक एक नियम शांत चित्तानं शिकूयात। बघा काय दिले आपल्याला, जनरल रूल्स ऑफ नॅरेशन, डायरेक्ट स्पीच इनटू
इनडायरेक्ट स्पीच. काय आहे? चेंजेस इन टेन्स. आपण बघितलं होतं ना, चेंज केलं तर ॲमचं वॉच केलं होतं. तर ते कसं केलं आहे, जर डायरेक्ट स्पीचमध्ये सिम्पल प्रेझेंट असेल तर त्याचा सिम्पल पास्ट करायचा, प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे ह्या घटना ज्या आहेत ह्या प्रेझेंटमध्ये घडल्या, पण ते जेव्हा सांगायच्या तेव्हा ते काय सांगावं लागतील? पास्टमध्ये. कारण सकाळी समजा मयूर स्नेहाला म्हणाला होता आय एम युअर ब्रदर, हे नंतर सांगितलं गेलं ना, म्हणून प्रेझेंटचं काय झालं? पास्ट. पुढे बघा, आता प्रेझेंट कंटिन्यू कंप्लीट झाला. आता पुढे काय बघा, जर सिम्पल पास्ट आला, साधा भूतकाळ आला, त्याचा पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट, पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्टचा पास्ट परफेक्ट सेम राहतो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस सेम राहतो. पण जर फ्युचर टेन्स असेल आणि शॉल आणि विल जर आला असेल तर ते कन्व्हर्ट होतं बघा. कशात? शालला शुड, विलला वुड, असे हे टेन्समध्ये चेंज होतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आपली, ते इफ रिपोर्टिंग व्हर्ब, जर रिपोर्टिंग व्हर्ब आहे जे सेड टू होतं का, त्याला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. इन डायरेक्ट स्पीच इज युनिव्हर्सल ट्रूथ. जर हे जागतिक सत्य असेल, प्रेझेंट टेन्स और फ्युचर टेन्स, दॅट टाइम टेन्स रिमेन अनचेंज्ड. मग आता कसं काय हे आपण पुढे सविस्तर शिकू बघा. आता काय आहे? चेंजेस इन हेल्पिंग वर्ब. जर डू डज असेल तर ते डीड करावं, एम इज असेल तर वॉच करावं, आर असेल तर वेअर करावं, हॅव हॅज असेल तर हॅड करावं, हॅज प्लस हॅव प्लस बीन तर हॅड बीन करावं, डीडचं हॅड करावं, वॉज वेअर असेल तर हॅड बीन करावं. ओके, लक्षात येत आहे? पुढे बघा, हॅड असेल तर हॅडच ठेवावं, हॅड बीन, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, कॅन, कुड, यूज टू, मस्ट, माइट, कुड, शुड, वुड कायम ठेवायचे. लक्षात येत आहे? आता पुढचे चेंजेस बघा प्रोनाऊनमध्ये. आता तुम्हाला असं वाटू शकतं सर थोडं फास्ट होतंय, काळजी करू नका. ह्या सगळ्या तुम्हाला इमेजेस स्वरूपात याचे तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता किंवा इमेजेस स्वरूपात पूर्ण डायरेक्ट इनडायरेक्ट हा टॉपिक जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. बघा आता काय आहे? चेंजेस इन प्रोनाऊन. स्पीकर कोण आहे? कधी आय, ही, सी, यू, आय, ही, सी, दे. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल सर हे रिपीट का घेतलं? तर यासाठी घेतलं कारण प्रोनाऊन फॉर स्पीकर इन इन्व्हर्टेड कॉमाज, जो प्रोनाऊन असतो तो स्पीकरचा जर इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये असेल, काय काय? आय मी माय, आय मी माय, आय मी माय, बघा वी अस अवर, तर त्याचे हे चेंजेस होतात. लक्षात येते? मग तुम्हाला असं प्रश्न पडेल सर इथं सगळं सारखं सारखं दिसतंय, कसं करायचं? बरोबर ना, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथं सगळं ही कुठं शी झालंय. तर जेव्हा आपण हे शांतचित्ताने एक्झाम्पल बघू तेव्हा आपल्या हे लक्षात येईल. आता वरती जे आपण एक्झाम्पल पाहिलं होतं, मयूर सेड टू स्नेहा आय एम युअर ब्रदर, तर तिथे काय झालं? मयूर टोल्ड स्नेहा दॅट ही वॉज हर ब्रदर. तर तो जो ही झाला होता तो कशासाठी होता? आयसाठी होता. हे बघा, हा आय म्हणजे कोण? मयूर होता, त्याचा काय झाला? ही. इथं आय जर मुलगी असेल तर काय होईल? बघा इथं खाली सी होईल. लक्षात येत आहे? म्हणजे आपल्याला हे चेंजेस वाक्यांमध्ये चांगले लक्षात येतील. चला आता पुढचं बघा, चेंजेस इन पॉइंटर वर्ड्स. काही पॉइंटर वर्ड्स असतात बघा, ते डायरेक्ट स्पीच त्याचं इनडायरेक्ट कसं करायचं? ॲगोचं बिफोर, कमचं गो किंवा कम, हेन्स देन्स, हिअर देअर, लास्ट नाईट द लाईट बिफोर. लक्षात येते? आता हे चेंजेस आपल्याला एक एक शिकायचे आहेत. बघा काय आहे मग? लास्ट नाईट, द नाईट बिफोर, लास्ट नाईट, द प्रिव्हियस नाईट. आता तुम्हाला प्रश्न असा पडेल सर हे दोन कसं? तर बघा काय आहे, लास्ट नाईटला तुम्ही दी लास्ट नाईट बिफोरही म्हणू शकता आणि दी प्रिव्हियस नाईट असे म्हणू शकता. कारण या बिफोरचा अर्थही तोच झाला आणि प्रिव्हियसचा अर्थही तोच होतोय. बघा लास्ट वीक, द प्रिव्हियस वीक, नेक्स्ट वीक, द फॉलोइंग वीक. समजतंय? नाऊ, देन, दीज, दोज, दीज, दॅट, दस, सो. टू नाईट, दॅट नाईट, टुडे, दॅट डे, टुमारो, द नेक्स्ट डे, येस्टरडे, द डे बिफोर, येस्टरडे, द प्रिव्हियस डे. बघा द डे बिफोर किंवा द प्रिव्हियस डे. कधी कधी आपल्याला काय होऊ शकतं, दोन वेगवेगळे पर्याय आहेत आणि त्यांनी परत विचारलं ए बरोबर बी बरोबर अशा प्रकारे, तेव्हा या अशा प्रकारचं कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं. म्हणून हे आपण सगळं कव्हर केलंय. पुढे काय दिलं बघा, रिमूव्ह इन्व्हर्टेड कॉमाज अँड यूज कनेक्टिव्ह. इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करायचा आणि काय लिहायचं? कनेक्टिव्ह. काय काय? सेंटेन्सचे प्रकार किती आहेत? 4. बघा स्टेटमेंटला काय घ्यायचं? दॅट. इंट्रोगेटिव्ह मध्ये काय असतं? यस नो टाईप, त्याला घ्यायचं इफ किंवा वेदर. डब्ल्यू एसला काय घ्यायचं? सेम डब्ल्यू एच वर्ड.
कमांड किंवा रिक्वेस्ट असेल तर टू घ्यायचं आणि एक्सप्लेनेशन असेल तर दॅट घ्यायचं. आता बघा, चेंज इन नॅरेशन म्हणजे आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. आता ॲसर्टिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करताना हे 4 प्रकारे करायचे आहेत. जे वाक्याचे 4 प्रकार आहेत, ॲसर्टिव्ह म्हणजे ज्याला आपण स्टेटमेंट म्हणतो, इंट्रॅगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, ॲसर्टिव्ह सेंटेन्सबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. बघा, ॲसर्टिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट हे काय काय असतं आपण ते बघूयात. ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस डिनोटिंग स्टेटमेंट्स इन अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. ॲसर्टिव्ह जे आहे स्टेटमेंट हे कधी पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह पण असू शकतं. द रिपोर्टिंग वर्ब सेड शुड बी चेंज टू टोल्ड. आपण ते सेड टूचं टोल्ड केलं होतं बघा. इफ इट इज फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट लिसनर. आपण बघितलं होतं ना, तिथे मयूर सेड टू स्नेहा. स्नेहा हा ऑब्जेक्ट होता. जर ऑब्जेक्ट असेल पुढे तर त्याला काय काय चेंजेस करायचे बघा. सेडचं टोल्ड करायचं, सेड टूचं सुद्धा टोल्डच करायचं, सेचं टेल करायचं, सेचं टेल्स करायचं. टू इज नेवर युज्ड इन इनडायरेक्ट स्पीच विथ रिपोर्टिंग वर्ब लाईक टोल्ड ऑर अदर्स. आपण काय केलं होतं, फक्त टोल्ड, टोल्ड सोबत टू घ्यायचा नाही. पुढे बघा, इफ देअर इज नो ऑब्जेक्ट लिसनर. जर ऑब्जेक्ट नाही आहे, लिसनर नाही आहे, इट शुड बी लेफ्ट अनचेंज्ड. सेडचं सेड ठेवायचं, सेचं सेच, सेचं सेच, चेंज करायचा नाही. पुढे बघा आता, इफ रिपोर्टिंग वर्ब इन डायरेक्ट स्पीच इज युनिव्हर्सल ट्रूथ, प्रेझेंट टेन्स और फ्युचर टेन्स रिमेन अनचेंज्ड. आपण याचे एक्झाम्पल खाली घेतलेले आहेत. जेव्हा आपण या टॉपिकचे 10 एक्झाम्पल घेतले सरावासाठी, लक्षात येत आहे बघा. टेन्सेस, प्रोनाउन्स अँड वर्ड्स डिनोटिंग नियरनेस शुड बी चेंज्ड अकॉर्डिंग टू द रूल्स. आपण टेन्सचा रूल पाहिला, प्रोनाउन्सचाही रूल पाहिला आणि वर्ड पॉइंटर वर्डचाही पाहिला. दॅट इज यूज्ड ॲज अ कंजक्शन. इथे काय घ्यायचं, दॅट घ्यायचं आहे. बघा, आपण सेम एक्झाम्पल रिपीट केलं त्यासाठीच. काय एक्झाम्पल बघितलं आपण, मयूर सेड टू स्नेहा, कॉमा इंटू इनोटेड कॉमा, आय एम युअर ब्रदर, इनोटेड कॉमा, फुल स्टॉप. आता याचं काय काय चेंज झाला आपण ते बघूत. हे बघा, हा सब्जेक्ट मयूर, सेड टू रिपोर्टेड वर्ब. आता स्नेहा ऑब्जेक्ट, कॉमा इंटू इनोटेड कॉमा, हा झाला परत सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, हे तुमचं प्रोनाऊन आणि हा ब्रदर शब्द. आता बघा, ब्रदर ह्या प्रोनाऊनसाठी आला आहे. मग आता काय काय चेंज झाले, मयूरला मयूर सेम राहिला, सेड टूचं झाला टोल्ड, स्नेहा सेम ॲज इट इज, कॉमा इनोटेड कॉमा जाऊन तिथं आला दॅट, आयचं झालं ही, एमचं झालं वॉज, युअर्स झाला हर. आता आपण परत एक एक शांतचित्तानं बघू. सेड टू बोल्ड करून दिले, तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल. इनोटेड कॉमा दॅट इथपर्यंत लक्षात आलंय. आता ह्या आयचं ही का झालं, कारण की आय म्हणजे कोण बोलला इथं, मयूर. मयूर आहे पुल्लिंगी, म्हणून मयूरसाठी काय घेतलं आपण, ही. समजतंय. आता एम म्हणजे कोणता टेन्स, प्रेझेंट टेन्स, बरोबर. एम इथं मेन वर्ब आला म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्याचा झाला सिम्पल पास्ट म्हणजे काय आलं, वॉज. युअर ब्रदर म्हणजे कोणाचा, तिचा भाऊ ना, तिचा. बघा, आपण मराठीत म्हणतो ना, कोणाचा भाऊ आहे, स्नेहा. स्नेहा काय आहे, स्त्रीलिंगी, मुलीचं नाव, म्हणून काय झालं, हर ब्रदर. समजतंय. अशा प्रकारे चेंजेस करायचे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलंय, सीता सेड. बघा इथं लिस्नर आहे का, नाही. ऑब्जेक्ट नाही. आय एम व्हेरी हॅपी नाव. आता काय काय चेंज झालं, सीता सेड, सेडला आपण चेंज केलं नाही का, कारण याच्यानंतर लिस्नर नाही, आपण आत्ताच रूल पाहिला होता. हा युनायटेड कॉमा गेला, त्याऐवजी आलं दॅट. आता इथे आय, तिथे पहिल्या वेळेस आयचं ही झालं, पण इथं सी झालं. कसं काय, कारण सीता ही मुलगी आहे म्हणून सी. एमचं काय झालं, वॉज. व्हेरी हॅपी ॲज इट इज, नावचं काय झालं, देन. लक्षात येते. आपण एकदा फक्त तुम्हाला मी वरची स्लाईड दाखवतो यासाठी की तुम्हाला ते आता लक्षात येईल. बघा आता, आपण ही स्लाईड पाहिली होती, आठवतं तुम्हाला. आपण इथं काय म्हणलं होतं या स्लाईडला, ही काय काय कसं कसं होतं. बघा इथं आय आला होता, ह्या आयचं ही झालं पहिल्या वाक्यात, दुसऱ्या वाक्यात आयचं काय झालं, सी झालंय. म्हणजे त्यामध्ये जो इनव्हर्टेड कॉमामध्ये स्पीकर येईल तो चेंजेस तिथे होतो. लक्षात येते. चला आता आपण
पुढचे एक्झाम्पल घेऊयात. समजतंय? तुम्हाला 10 पैकी 10 जे एक्झाम्पल घेतलेत हे वेगवेगळ्या टाईपचे घेतलेत, जेणेकरून तुमचा 1 मार्क कन्फर्म होईल. बघा, सतीश सेज कॉमा इंटू कॉमा आय एम डॉक्टर. सतीश सेज, बघा सेज म्हणजे काय? प्रेझेंट टेन्स आला. आपण म्हटलं होतं प्रेझेंट टेन्स चेंज करायचा नाही. हे बघा ॲज इट इज ठेवला, सेजला सेजच ठेवले आणि इनवर्टेड कॉमा जाऊन काय घेतलं? दॅट. आता पुढे बघा, जर फ्युचर काय आला? प्रेझेंट टेन्स आला तर काहीच चेंज नाही करायचं. मग बघा ॲम ऐवजी काय घेतलं? हिज. प्रेझेंट टेन्स कायम ठेवला. आय म्हणजे कोण? सतीश. सतीश मुलगा आहे म्हणून ही. समजतंय? जेवढे आपण रूल पाहिले त्या प्रत्येक रूलचा तुम्हाला एक इथे एक्झाम्पल घेतलंय, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. बघा, टीचर से टू द स्टुडंट्स. आता इथे सब्जेक्ट, हे बघा ऑब्जेक्ट, हे बघा सेट टू. ओके. आता कॉमा इंटू कॉमा द सन रायजेस इन द ईस्ट. आपण एक नियम काय पाहिला होता? आत्ता पाहिला इथं पाहिला प्रेझेंट टेन्सचा नियम. इथं काय आहे? सन रायजेस इन द ईस्ट. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे ना, बरोबर का? सूर्य पूर्वेला उगवतं, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्यात चेंज करायचा नाही. मग बघा, टीचर टोल्ड द स्टुडंट्स दॅट. सेट टूचं टोल्ड झालं, इनवर्टेड कॉमाचं दॅट घेतलं. बाकीचं सेंटेन्स ॲज इट इज लिहिलेलं आहे. बघा, अ पुअर मॅन सेड टू स्वामीजी. अ पुअर मॅन हा सब्जेक्ट, सेड टू रिपोर्टिंग वर्ब, स्वामीजी ऑब्जेक्ट. कॉमा इंटू इनवर्टेड कॉमा आय एम ग्रेटली पेन्ड टू सी दॅट यू आर हंग्री अँड टायर्ड. आता तुम्हाला भीती वाटू शकते, बापरे सर एवढं मोठं वाक्य आलं, आता काय करायचं? घाबरायचं काहीही कारण नाही. जे जे आपल्याला रूल सांगितले एक एक रूल फॉलो करत जा. 101% तुम्हाला 1 मार्क पडणारच. सेंटेन्स किती मोठं असलं तरी ते सोपं असतं, घाबरायचं नाही. बघा, अ पुअर मॅन ॲज इट इज, सेड टूचं झाला टोल्ड, स्वामीजी ॲज इट इज ऑब्जेक्ट. हे बघा, हा टू कधीच इथे घ्यायचा नाही. हां, आपण एक नियम पाहिला होता. आता इनवर्टेड कॉमा गेलाच, तिथे आला दॅट. इथपर्यंत सोपं होतं. आय म्हणजे कोण? अ पुअर मॅन सेड टू स्वामीजी आय एम ग्रेटली पेन्ड. त्याला दुःख झालं ना, कोणाला? त्या पुअर मॅनला, म्हणून आय त्याच्यासाठी होता, त्याचं झालं आता ही. लक्षात येत आहे? बघा, ॲमचं झालं वॉज, ग्रेटली ॲज इट इज, पेन ॲज इट इज, टू ॲज इट इज, सी दॅट. आता यू आर हंग्री अँड टायर्ड, यू आर हंग्री अँड टायर्ड, काहीच प्रॉब्लेम नाही. इथून पुढचं सगळं वाक्य सेम होतं. चेंज असतो कुठे? चेंज असतो रिपोर्टिंग व्हर्बमध्ये, इनवर्टेड कॉमामध्ये, प्रोनाऊनमध्ये, टेन्समध्ये आणि पॉइंटर वर्ड त्यामध्ये नव्हताच. बघा आता इथे काय? स्नेहा सेड टू मयूर आय एम युअर सिस्टर. हे उदाहरण यासाठी घेतलंय कारण बऱ्याच जणांचं कन्फ्यूज होतं, सर तिथं ही होतं तर सी केव्हा येईल? मग बघा तसं उदाहरण घेतलं. आता स्नेहा टोल्ड मयूर दॅट. हे बघा, आता स्नेहासाठी काय आलं? सी. वॉज हरचं, आता युअरचं तिथे हर झालं होतं ना, आपण पहिल्या उदाहरणात पाहिलं. इथे काय झालं? हीच. कारण का? हीच कोणासाठी आलं? मयूरसाठी. लक्षात येत आहे? म्हणजे आपण एक्झाम्पल घेताना अशा प्रकारे एक्झाम्पल घेतले की तुमची कन्सेप्टच क्लिअर झाली पाहिजे. व्हिडिओ एक दिवस आपला लेट येईल, पण जेव्हा येईल तुमचा टॉपिक पूर्णतः कव्हर झाल्याची जबाबदारी आपण घेतोय. बघा, पुढचं उदाहरण काय? इट इज ट्रू आय सेड. आता इथे घाबरायचं नाही, सर इनवर्टेड कॉमा अगोदर आला आणि आता सब्जेक्ट पुढे गेलाय, काहीच नाही. रचना सरळ करा. बघा, आय सेड दॅट इट वॉज ट्रू. इथचं काय झालं? वॉज झालं. पुढचं एक्झाम्पल बघा, युधिष्ठिरा सेड कॉमा इंटू इनवर्टेड कॉमा आय शॅल अँसर देम ॲज वेल ॲज आय कॅन. बघा काय काय चेंजेस झाले. युधिष्ठिरा सेड इनवर्टेड कॉमातून दॅट आलं. हे बघा, ही आयसाठी काय आलं? ही. शालचं काय झालंय? उड. आता तुम्ही म्हणा सर शालचं तर शूड होतं ना, पण शूड केव्हा होतं? जेव्हा आय असेल. ही नंतर काय येतं? उड. अँसर देम ॲज वेल ॲज ही कुड. हे आय कोणासाठी आहे? युधिष्ठिरासाठी, म्हणून झालं ही. आणि कॅनचं काय झालं? कुड. लक्षात येत आहे? आपण सर्व प्रकारची उदाहरणं इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, ही सेड टू हर कॉमा इंटू कॉमा यू मस्ट ओबे युअर पेरेंट्स. ही टोल्ड हर दॅट सी मस्ट ओबे हर पेरेंट्स. आता हे एक्झाम्पल कमीत कमी 3 ते 4 वेळेस मागील कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या परीक्षेत येऊन गेले. बघा कसं झालंय, या उदाहरणांमध्ये बऱ्याच जणांचा मार्क कुठे जातो की हा जो यू आहे ना, पहिल्याच ऑप्शनमध्ये 4 जे ऑप्शन असतील तिथे यूच दिलेला असणार. आपण म्हणणार यूचं तर सी होऊच शकत नाही. का नाही होऊ शकत?
हा जो यू आहे हा हरसाठी आला आहे. हर म्हणजे कोण? ती. मग या हरनुसार इथे यूचा सी झालाय. लक्षात येते? शांत चित्तानं समजून घ्या. व्हिडिओ पॉज करा. एक्झाम्पल तुम्ही स्वतः लिहा, त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे आपला 1 मार्क कन्फर्म होईल. बघा, मस्ट मस्ट ओबे ओबे युअर पॅरेंट्स हर हर पॅरेंट्स. लक्षात येते? चला पुढचं उदाहरण बघा. द कॅप्टन सेड वी हॅव ओन ॲट लास्ट. आता इथे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कॅप्टन कोणाला म्हणेल? मग द कॅप्टन टोल्ड हिज टीम. साहजिकच आहे ना, कुठलीही जर आपण खेळ खेळतोय तर कॅप्टन आहे म्हणजे टीम असणार, म्हणजे हा सांघिक खेळ आहे. म्हणून इथे तुम्हाला अंडरस्टँडिंग बेसवर उत्तर लिहायचं आहे. द कॅप्टन टोल्ड हिज टीममेट्स दॅट दे, उईचं काय झालं? दे हॅड, हॅवचं हॅड, ओन ॲट लास्ट. बघा, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलंय? एक तर डायरेक्ट इनडायरेक्टचे बेसिक रूल्स पाहिले, त्यानंतर ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय त्याविषयी चर्चा केली. ॲसर्टिव्ह सेंटेन्सच्या सगळ्या नियमांना फॉलो करेल, सगळे नियम कव्हर होतील, काही अपवादात्मक उदाहरणंही कव्हर होतील, अशी 10 उदाहरणं बघितले. आणि आता आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स संदर्भात मागच्या 6 पहिला पेपर आणि 6 दुसरा पेपर अशा 12 पेपरमध्ये जे एक्झाम्पल आले त्याबद्दल चर्चा करतोय. 12 पेपर मिळून एकूण 15 एक्झाम्पल आलेत. लक्षात घ्या, डायरेक्ट इनडायरेक्टचं महत्त्व किती आहे. 12 पेपरमध्ये 15 एक्झाम्पल आहे, म्हणजे 1 मार्क तुमचा कन्फर्म आहे. व्हिडिओची लेंथ खूप मोठी होत होती, कन्सेप्ट क्लिअर झाली नसती, म्हणून आपण यामध्ये ॲसर्टिव्ह सेंटेन्स पार्ट 1 बनवला. सेकंड व्हिडिओमध्ये इंटरगेटिव्ह सेंटेन्स, त्याची डिटेल माहिती, परत त्याचे 10 उदाहरणं आणि आलेले उदाहरणं व सराव उदाहरणं. तिसरा व्हिडिओ इम्परेटिव्ह आणि चौथा व्हिडिओ एक्सक्लामेटरी. 4 व्हिडिओ बनवण्यामागचं कारणच हे आहे, कारण कन्सेप्ट पूर्णतः कव्हर व्हावी. बघा आता काय दिलं आहे आपल्याला. पुढचं एक्झाम्पल, चूज द करेक्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. मिस्टर सेन वॉज अ ग्रेट एज्युकेशनिस्ट. TET 2013. दिलेलं एक्झाम्पल हे ॲसर्टिव्हचं आहे, त्याचं एक्सक्लामेटरी करायचे. आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट, व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज. पुढे बघा, fill in the blank with the most suitable alternative to make the sentence logically in sense. Pranesh told her that he dash dash her very well. आता तुम्हाला प्रश्न पडेल, सर हा ऑलरेडीच इनडायरेक्ट दिलाय, मग आता काय करायचं? बघा, आपण जे पॉइंटर वर्ड शिकलो होतो त्याहून टेन्स चेंज करायचं वगैरे शिकलो, तुम्हाला लक्षात येईल. दॅट आहे म्हणजे ॲसर्टिव्ह आहे, कन्फर्म झालं. ही आहे म्हणजे प्रणेशसाठी बोललेत. आता जर आपण पर्यायांचा विचार केला तर आपले तर वॉज अंडरस्टँडिंग दिसेल. जर वॉज असेल तर वरती ॲम पाहिजे होतं डायरेक्ट स्पीचमध्ये, म्हणजे हा पर्याय येणार नाही. कन्फर्म कंटिन्युअस का नाही आहे? कारण आपण बघितलं होतं की कधीही जर जो व्हॉइस इनडायरेक्ट होईल तो पास्टमध्ये होईल. मग कसा पास्टमध्ये काय काय आहे? फक्त अंडरस्टूडच आहे. अँड तर कधीच नसतं. अंडरस्टँड फ्युचरमध्ये तिथं होणार नाही. पुन्हा हे असलं तर येस किंवा येस लागेल, म्हणजे सिम्पल पण होणार नाही. सॉरी, हा सिम्पल पण सेंटेन्स होणार नाही. मग आता काय? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तुम्ही पर्यायानुसारही काढू शकले असते. डायरेक्ट नियमानुसार सिम्पल पास्ट म्हणून V2 कोण आहे? अंडरस्टूड. मग काय होईल? प्रणेश टोल्ड हर दॅट ही अंडरस्टूड हर व्हेरी वेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याआधी आपण काय करू, तुम्हाला असा प्रश्न पडेल, सर आपण याची चर्चा का नाही केली? या एक्झाम्पलबद्दल जास्त चर्चा का नाही केली? कारण एक्सक्लामेटरीचे आपल्याला इथं नियम माहीत नाही. तरीही तुम्हाला एवढं सांगेल की जर बघा इथे जर असेल, आला असेल तर इथे व्हॉट येतो, त्यामुळं ऑप्शन नंबर 2 जातोय. आणि ॲन आणि हा ॲन येत नाही, कारण का? इथे येणार. मग आता हा ऑप्शन का चूक आहे? कारण कधीही एक्सक्लामेटरीच्या शेवटी वाज येतो, म्हणून हा पण चूक आहे. समजतंय? म्हणजे कमी शब्दात काय? पर्याय 2, 3 आणि 4 चूक आहे. एक उत्तर कसं बरोबर आहे आपलं? तर आपल्याला याचं एक्सक्लामेटरी करायचं म्हणून व्हॉट अ ग्रेट सायंटिस्ट एज्युकेशनिस्ट इथपर्यंत बरोबर. आता सब्जेक्ट मिस्टर सेन, त्यानंतर तुमचा हेल्पिंग वर्ब वॉज आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह. अशा प्रकारे जेव्हा आपण एक्सक्लामेटरी चौथा प्रकार शिकू तेव्हा तुम्हाला हे एक्झाम्पल अगदी सोप्या पद्धतीने समजेल. आपण हे एक्झाम्पल परत तिथे रिपीट करूयात. आता आपण सराव बघूयात. सरावचे 3 प्रश्न घेतले तुम्हाला. बघा, ही सेड कॉमा इंटू इनोटेड कॉमा द मॅन हॅज बीन कमिंग, चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच. बघा, आता आपण एक नियम बघायचा आहे. इथे ही सेड म्हणजे ऑब्जेक्ट नाही तर ही सेडच राहणार, म्हणून चौथा पर्याय तर कटला. बरोबर. आता बघा,
आता चौथा पर्याय काढण्याचं आणखीन एक कारण इथे टोल्डमुळे येऊ शकेल, पण जर आपण पुढं पाहिलं मॅन हॅज बीन कमिंग ॲज इट इज झालं ना, म्हणून चौथा गेला. आता पहिला दुसरा तिसरा सेड बघा पहिल्यामध्ये कंजक्शनच नाही दॅट, म्हणून पहिला गेला. इथे कंजक्शन दिलंच नाही ना कॉमाऐवजी. मग आता दुसरा का तिसरा, तर जेव्हा आपण तिसरा वाचतो ही सेड दॅट द मॅन हॅव बीन नाही ना जमणार, आपल्याला पास्ट करायचं आहे, म्हणून आपलं उत्तर काय आहे ही सेड दॅट द मॅन हॅड बीन कमिंग. सगळे रूल आपले फॉलो झाले. बघा इनवर्टेड कॉमाऐवजी दुसऱ्यामध्ये दॅट आलं, द मॅन हॅज बीन ऐवजी हॅड बीन, जमलं. चला पुढचं एक्झाम्पल बघा. द टीचर सेड कॉमा इंटू कॉमा आय एम व्हेरी बिझी नाऊ चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच. काय करायचं आपल्याला सांगितल्याप्रमाणे एक एक नियमानं वाक्य सोडवायचं. दोन पद्धती, एक तर तुम्ही डायरेक्ट रूल वापरून वाक्य सोडा, किंवा कोणतं वाक्य रूल फॉलो करत नाही ते बघा. आपण दोन्ही पद्धतींचो. आपण पहिले रूल बघू. बघा टीचर सेड कॉमा इंटू कॉमा दॅट, आयचं काय व्हायला पाहिजे सी. का, कारण इथे चारही ऑप्शनमध्ये काय दिलंय सी, म्हणजे काय प्रश्नच नाही झालं. ॲमचं काय होईल वॉज, व्हेरी बिझी नाऊचं देन, म्हणजे आपलं उत्तर आहे 4. समजतंय? आपलं प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचा ऑप्शन. आता आपण हे बघू पहिलं दुसरं तिसरं का चूक आहे. बघा पहिल्यामध्ये द टीचर सेड इथं कंजक्शन दिलं नाही दॅट, म्हणून पहिलं चुकलं. दुसरं कोण चुकलं, इथं इज नाही जमत, प्रेझेंट टेन्स जमतच नाही ना, पास्ट पाहिजे, दुसरं चुकलं. तिसरं का चुकलं, त्यांनी काय केलं द टीचर सेड दॅट सी वॉज, हे बघा व्हेरी शब्द दिला नाही आणि नाऊ दिलं नाही. पॉइंटर वर्ड्स तर वगळायला जमतच नाहीत. लक्षात येत आहे? लास्ट क्वेश्चन बघूयात. ही सेड टू मी कॉमा इंटू कॉमा आय डीड अ लॉट ऑफ वर्क येस्टरडे. सेम मेथड, एक तर चुकीच्या बाजूला काढा किंवा बरोबर उत्तर शोधा. आपण दोन्ही शोधू. बघा आपण पहिले बरोबर उत्तर काढू. ही सेड टू मी, हे बघा आपलं उत्तर आहे 2 नंबर. का, हे बघा ही टोल्ड टू मी, बरोबर. इनवर्टेड कॉमा गेला दॅट आला. आयचं काय झालं ही, डीडचं काय झालं हॅड. आपण पाहिलं ना सिम्पल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट करायचा. डन अ लॉट ऑफ वर्क द डे बिफोर, ॲब्सोल्युटली राईट. आपलं उत्तर झालं 2. नंबर 1चं का चूक आहे, डीडला डीड राहिलं म्हणून चूक आहे. नंबर 3 का चूक आहे, दॅट नंतर हिप येतच नाही ना, आणि इथं डीड पण येत नाही. नंबर 4चं का चूक आहे, हे बघा हिप पण येत नाही. समजतंय? आणि येस्टरडे कायम ठेवला. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे काय, त्याची कन्सेप्ट म्हणजे काय पाहिली, महत्त्वाच्या मूलभूत संकल्पना पाहिल्या, त्यानंतर द ॲसर्टिव्ह सेंटेन्स बघितलं, त्याचे 10 उदाहरणं पाहिले, आलेले 2 उदाहरणं, सरावाचे 3 उदाहरणं पाहिले. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये इंट्रॅगेटिव्ह, नंतर इम्परेटिव्ह आणि लास्टला एक्सक्लेमेटरी असे आणखी 3 व्हिडिओ बनवणार आहोत. 4ही व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. 1 मार्क तुमचा कन्फर्म होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनल ओएसिस करिअर पॉईंटचं सबस्क्राईब करा, तसेच आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. अधिक माहितीसाठी महा TET एक्झाम हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. इंग्लिशच्या अधिक माहितीसाठी इंग्लिश स्टडी ओएसिस या टेलिग्राम चॅनलला भेट द्या. धन्यवाद.